आपल्यासोबत मंत्री शंभूराजे देसाई आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार रखडलेला आहे. चौथा दिवस आहे. काय नेमकं कारण आहे? नाही, कारण असं काहीच नाही. आपण पाहिलं असेल मंत्रिमंडळ विस्तार झालेल्या दिवशीच मंत्रिमंडळाचे प्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री माननीय शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा यांनी सगळ्यांनी स्पष्ट केलेले 1-2 दिवसामध्ये आम्ही खातेवाटप जाहीर करू. कालच 2 दिवस पूर्ण झालेत. त्यामुळं कदाचित ते म्हटले त्याप्रमाणे लवकरच या बाबतीतला खातेवाटपाचा निर्णय हे तिघजण एकत्र बसून जाहीर करतील. मुख्यमंत्र्यांकडे तुमच्या याद्या गेलेल्या आहे का? कोणत्या मंत्र्यांना कोणते खाते देणार म्हणून, जे राज्यपालांकडे पाठवायचे? नाही, प्रोसिजर काय असते, जेव्हा 3 पक्षांचं एकत्र सरकार असतं तेव्हा याद्या प्रत्येक पक्षाच्या ह्या मंत्रिमंडळाचे प्रमुख म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांकडे द्यायचे असतात आणि माननीय मुख्यमंत्री त्या याद्या माननीय राज्यपालांच्याकडे देतात. त्यामुळं परस्पर याद्या कुणीच कुठला पक्ष कधी देत नसतो. त्यामुळं मी म्हटलं तसं ही तिघजणं एकत्र बसतील आणि हे तिघजणं जे त्यांनी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे लवकरच खातेवाटप जाहीर करतील. त्यांची चर्चा सुरू आहे. नाही, माझा प्रश्न तोच होता की तुम्ही तुमची यादी मुख्यमंत्र्यांना दिली का, असं म्हणत होतो. नाही, आता तो अधिकार माननीय शिंदे साहेबांचा आहे. मी आपल्याला वारंवार सांगितलेलं आहे मंत्री कोणाला करायचं हाही अधिकार सगळ्या आमदारांनी माननीय शिंदे साहेबांनी दिलेला आहे. आणि आता ज्या आमदारांना माननीय शिंदे साहेबांनी मंत्री केले, राज्यमंत्री केले, त्यांनी सुद्धा सांगितले की कुणाला कुठला विभाग द्यायचा. हा शिवसेनेमध्ये, शिवसेना हा शिस्तबद्ध पक्ष आहे. वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या काळापासून पक्षातले सगळे निर्णय घेण्याचे अधिकार पक्षाच्या प्रमुखांना आहेत आणि तीच परंपरा आम्ही पुढे ठेवलेली आहे की आम्ही आमदारांनी सगळ्या सांगितलेलं की आमदारांच्या बाबतीतला निर्णय असेल, पक्ष संघटनेच्या बाबतीतला निर्णय असेल, तो घेण्याचा अधिकार पक्षाचे मुख्य नेते प्रमुख आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना आहे. त्यामुळे माननीय शिंदे साहेब या बाबतीतला निर्णय घेतील. गृह, अर्थ, महसूल या विषयाला घेऊन काही रस्सीकेस आहे, त्यामुळे थोडं अडलाय घोळ असं मला एक सांगावं साहेब, कुठल्या पक्षानं कधी अधिकृत सांगितले का? अधिकृत पक्षाच्या प्रवक्त्यांनी पक्षाच्या वतीनं की आम्ही हे खाते मागितलंय, आम्ही ते खातं मागितलंय. फक्त माध्यमांमध्ये ह्या चर्चा आहेत की अमुक पक्षाने हे खातं मागितलंय, तमुक पक्षाने हे खातं मागितलंय. खातं वाटप हे माध्यमांसमोर चर्चा करून करायचं नसतो साहेब. मी जसं म्हटलं तसं माननीय फडणवीस साहेब, माननीय अजितदादा, माननीय शिंदे साहेब हे एकत्र बसतील आणि ते घेतील ना ह्यातला निर्णय. आणि ते जो निर्णय घेतील तो सगळ्यांना मान्य असेल. त्यामुळं अशा पद्धतीनं कुठल्या खात्यासाठी रस्सीकेस आहे, कुठल्या खात्यासाठी काय कोण कुठं प्रयत्न करते असं नाही. हे सगळे नेते आमचे एकत्र बसतील आणि ते बसून त्यातनं योग्य मार्ग समन्वयातनं तो मार्ग काढतील. अमित शहा यांच्या वक्तव्याला घेऊन महाविकास आघाडीचे सर्व आमदार आज संविधान चौकात आंदोलन करणार आहे. माननीय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेबांच्या वक्तव्य हे तोडून मोडून माझं वक्तव्य दाखवलं गेलं असं माननीय अमित शहा साहेबांनी सांगितलेलं आहे. माझ्या बोलण्याचा विपर्यास्त केला गेला असं त्यांनी सांगितलेलं आहे. कारण भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब यांचा अवमान करण्याचा कुणाचाच कधीच उद्देश नाही आणि कधी राहणार देखील नाही. मागही नव्हता, आत्ताही नाही, पुढेही राहणार नाही. त्यामुळे केवळ अशा पद्धतीनं त्याचा विपर्यास्त करणं एखाद्या वाक्याचा आणि तो विपर्यास्त करून गैरसमज निर्माण करणं हे योग्य नाही असं माननीय अमित शहा साहेबांनी देखील सांगितलेलं आहे. त्यामुळं विनाकारण अशा पद्धतीनं नाहक कुणावर तरी आक्षेप घेणं हे मला तरी उचित वाटत नाही. आपण बघू शकतो की शंभूराजे देसाई आहेत. त्यांनी सांगितलं की मंत्रिमंडळ रखडलेला नाही, फक्त 3 प्रमुख नेत्यांना यावर बसून चर्चा करायची आहे आणि यादी द्यायची आहे. तर कुठंतरी त्यांच्या बोलण्यातून असं दिसतं की अजून तरी मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री हे एकत्र अंतिम यादीवर घेऊन बसले नाही, असा एक निष्कर्ष त्यांच्या बोलण्यातून निघतो. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.